गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी प्राध्यापक डॉक्टर सीमा रवींद्र चव्हाण, अर्थशास्त्र विभाग प्रमुख अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर. मुलांनो, या ठिकाणी पुणे विद्यापीठाने जून 2000 पासून शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी सुधारणा घडवून आणली आहे. तसंच श्रेयांक आणि श्रेणी पद्धतीचा अवलंब देखील या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग MA सत्र 1 आणि MA सत्र 2, MA सत्र 3, MA सत्र 4 अशा पद्धतीने हे सेमिस्टर वाईज आपला MAचा जो पोर्शन आहे हा MAचा पोर्शन या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. विद्यार्थ्यांना फक्त या ठिकाणी पुस्तकी ज्ञान न देता जीवनामध्ये व्यवहारामध्ये उपयोगी पडणारं ज्ञान जे आहे हे ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जावं या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. त्या अभ्यासक्रमामधला MA पार्ट सेकंडचा सेमिस्टर 3चा पेपर जो आहे इकॉनॉमिक्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजेच वृद्धी आणि विकासाचे अर्थशास्त्र हा विषय आपण आजच्या तासाला अभ्यासणार आहोत. मुलांनो, या ठिकाणी प्रथमतः आपल्याला आर्थिक विकास म्हणजे नेमकं काय आहे आणि मग आर्थिक वृद्धी म्हणजे नेमकं काय आहे याचा अर्थ आणि व्याख्या या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर मग या दोघांमधला काय फरक आहे हा फरक देखील आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सुरुवातीला जेव्हा आपण आर्थिक विकास असं संबोधतो म्हणजे जगामध्ये जर आपण बघितलं तर जगामध्ये बहुतेक राष्ट्र असे आहेत की या बहुतेक राष्ट्रांनी विशेषतः जर आपण बघितलं तर तिसऱ्या जगामधले जे काही राष्ट्र आहेत या तिसऱ्या जगामधील राष्ट्रांनी दारिद्र्याच्या दृष्टचक्रामधून बाहेर पडण्यासाठी या ठिकाणी आर्थिक विकासाचं जे काही उद्दिष्ट आहे या आर्थिक विकासाच्या उद्दिष्टाला या ठिकाणी प्राधान्यक्रम दिलेला दिसून येतो. आणि त्या दृष्टिकोनातून मग आर्थिक विकास हा जो आहे हा आर्थिक विकास हा महत्त्वाचा विषय या ठिकाणी बनलेला आहे. आपण बघतो की आर्थिक विकास ही राष्ट्रापुढील एक समस्या बनलेली आहे किंवा एक आव्हान आहे, एक समस्या आहे वेगवेगळ्या राष्ट्रांपुढची की काही देशांचा आपण बघितलं तर काही देशांचा विकास हा ऑलरेडी झालेला आहे आणि काही देशांचा विकास जो आहे तो विकास आता हळूहळू या ठिकाणी होतोय. आता मग विकास झालेला आहे, विकास होतो आहे, हे देश मागासलेले आहेत, हे देश विकसित आहेत, हे देश विकसनशील आहेत, या ज्या काही कन्सेप्ट आहेत हे नेमकं कशावरून आपण ठरवतो की देशाचा विकास झालेला आहे का झालेला नाहीये किंवा ही राष्ट्र जी आहेत ती राष्ट्र विकसित आहेत. हा विकास म्हणजे नेमकं काय आहे हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. 20व्या शतक जर आपण बघितलं तर या 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये या ठिकाणी आर्थिक विकासाचा जो काही प्रश्न आहे हा आर्थिक विकासाचा प्रश्न आणि या आर्थिक विकासाच्या प्रश्नाला या ठिकाणी महत्त्व जे आहे ते महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आर्थिक विकासाच्या प्रेरणेपासून या ठिकाणी जगामधील कोणताही देश हा अलिप्त राहू शकलेला नाही. एवढंच नाही तर विशेषतः जेव्हा दुसरं महायुद्ध झालं या दुसऱ्या महायुद्धानंतर देखील या ठिकाणी आशिया, आफ्रिका हे जे काही खंड आहे या आशिया आणि आफ्रिका खंडामधील तसंच दक्षिण अमेरिकेमधले जे काही राष्ट्र आहेत हे दक्षिण अमेरिकेमधील अनेक राष्ट्र हे पारतंत्र्यामधून मुक्त झालेले आपल्याला दिसून येत आहेत. विशेष म्हणजे नव्याने स्वतंत्र झालेल्या अनेक राष्ट्रांनी भांडवलशाही जे काही मार्ग आहेत या भांडवलशाही मार्गांऐवजी या ठिकाणी समाजवादी जो काही मार्ग आहे या समाजवादी मार्गाची या ठिकाणी निवड करावी आणि ही निवड करून मग त्या ठिकाणी आर्थिक विकासासाठी जे काही प्रयत्न आहेत हे आर्थिक विकासासाठी प्रयत्न सुरू केलेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि हे प्रयत्न सुरू झाल्यानंतर बाजार यंत्रणा जी आहे ही बाजार यंत्रणा बाजूला सरून या ठिकाणी आपण म्हणतोय की
प्रत्येक राष्ट्राचा प्रमुख हेतू जो आहे तो आर्थिक विकास साधणं, या आर्थिक विकास साधण्याकडे त्यांचा कल असलेला आपल्याला दिसून येतो आणि या आर्थिक विकासाची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी प्रत्येक देशाने या ठिकाणी स्वीकारलेली आपल्याला दिसते. म्हणजे या मागे जर आपण बघितलं तर जलद विकास साध्य करणं हाच काय आहे प्रमुख हेतू असलेला आपल्याला दिसून येतोय. आर्थिक विकास आपण म्हणतोय आणि या आर्थिक विकासाचा जो काही संबंध आहे हा आर्थिक विकासाचा संबंध जर आपण बघितला तर औद्योगिकीकरणाशी जोडलेला जातो आणि लोकसंख्येचं शेती क्षेत्रावरचं जे काही अवलंबित्व आहे हे जर आपण बघितलं तर हे शेती क्षेत्रावरचं अवलंबित्व या ठिकाणी कमी करून उद्योग आणि सेवा क्षेत्र जे आहे या अर्थव्यवस्थेमधील उद्योग आणि सेवा क्षेत्राला अधिकाधिक महत्त्व देऊन देश जो आहे हा विकासाच्या मार्गाकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येत आहेत. आता आपण म्हणतोय की उत्पादनाची जी काही रचना आहे या उत्पादनाच्या रचनेमध्ये देखील जर आपण बघितलं तर आदानाच्या क्षेत्रावरती जे काही विभागणी आहे या आदानाच्या क्षेत्रावरील विभागणीमध्ये देखील या ठिकाणी बदल जो आहे तो बदल घडून येतोय. मग उत्पादनामध्ये वाढ असेल किंवा नवीन तंत्रज्ञान असेल, आधुनिक संघटन असेल, राहणीमानामध्ये सुधारणा असेल किंवा आपण असं देखील म्हणू शकतोय की सेवा क्षेत्रामध्ये या ठिकाणी स्थानांतरण जे आहे हे सेवा क्षेत्रामधील स्थानांतरणानंतर या ठिकाणी हे स्थानांतर झाल्यामुळे देशाजवळील जास्तीत जास्त साधनसामुग्री जी आहे या देशाजवळील जास्तीत जास्त साधनसामुग्रीचा कार्यक्षमतेने वापर केला जातो आहे की नाही जातो आहे हे बघणं आणि जर केला जात नसेल तर तो वापर कार्यक्षम रीतीने केला जाणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. उत्पादन जे आहे हे उत्पादन वाढल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न जे आपण म्हणतो हे दरडोई उत्पन्न या दरडोई उत्पन्नाची पातळी जी आहे ही पातळी या ठिकाणी वाढत जाते आणि जेव्हा ही दरडोई उत्पन्नाची पातळी वाढते तेव्हा आपोआपच काय होतं तर निर्यात देखील काय होत जाते वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. आणि जेव्हा ही निर्यात वाढत जाते तेव्हा मग उत्पादन वाढल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न आहे, दरडोई उत्पन्न आहे, दरडोई उत्पन्नाची पातळी वाढतीये, निर्यात वाढतीये आणि त्यामुळे बऱ्याचदा आर्थिक विकास म्हणजेच काय होतंय औद्योगिकीकरण जे आपण म्हणतो हे औद्योगिकीकरण या ठिकाणी घडून आलेलं आपल्याला दिसून येतोय. बघा मुलांनो, आर्थिक विकास आणि औद्योगिकीकरण यांचं समीकरण जर आपण बघितलं तर हे दोन्हीही कसे आहेत जेव्हा औद्योगिकरणाचा विकास घडून येतो ना तेव्हा देशाचा आर्थिक विकास घडून येतो असं म्हटलं जातं. खरं बघितलं तर आर्थिक विकास किंवा आर्थिक वृद्धी याचा अर्थ असा होतो की तिन्ही क्षेत्राचा म्हणजे शेती क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र आहे आणि औद्योगिक क्षेत्र आहे या तिन्ही क्षेत्राचा जेव्हा समान विकास घडून येतो किंवा या तिन्ही क्षेत्रांचा जेव्हा विकास घडून येतो तेव्हा आर्थिक विकास हा साध्य झालाय आणि हा तो देश जो आहे तो आर्थिक वृद्धीच्या मार्गाने वाटचाल करतोय असं आपण म्हणू शकतोय. बघा मग हे सगळं अभ्यासताना या ठिकाणी डेफिनेशन्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मीन्स व्हॉट हे पहिल्यांदा आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. त्यासाठी आर्थिक विकासाचा अर्थ आणि व्याख्या आपण पहिल्यांदा बघणार आहोत. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी हे शब्द व्यवहारामध्ये जर आपण बघितलं तर समान अर्थाने या ठिकाणी वापरले जातात. आता समान अर्थाने म्हणजे या आर्थिक विकासामध्ये आणि आर्थिक वृद्धीमध्ये एक किंचितसा फरक आपल्याला आढळून येतोय. काय आहे मग हा फरक तर या ठिकाणी साहजिकच आर्थिक विकास या संकल्पनेची बिनचूक आणि मार्गदर्शक किंवा सर्वसमावेशक अशी व्याख्या जी आहे ही व्याख्या मांडणं हे अतिशय कठीण आहे. आर्थिक विकासाचं अध्ययन जे आपण म्हणतो हे आर्थिक विकासाचं अध्ययन करणाऱ्या प्रोफेसर मायर आणि बाल्डविन, प्रोफेसर सायमन, प्रोफेसर आर जे यंगसन, प्रोफेसर कुझनेट्स हे जे काही सर्व अर्थतज्ञ आहेत या अर्थतज्ञांनी या ठिकाणी असं म्हटलं की एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून घडून येणारी वाढ म्हणजे काय तर आर्थिक विकास होय. काय सांगितलं एकूण राष्ट्रीय उत्पन्नामधून घडून येणारी वाढ म्हणजे काय तर आर्थिक विकास होय.
असं या सर्व अर्थतज्ञांचं मत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. बेंजामिन, त्याचबरोबर विलियमसन इत्यादी जे काही विचारवंत आहेत, या विचारवंतांनी देखील या ठिकाणी सांगितलं की दरडोई उत्पन्नामध्ये होणारी जी काही वाढ आहे, ही दरडोई उत्पन्नामध्ये जेव्हा जसजशी वाढ घडून येते तसा काय होतो, आर्थिक विकास हा साध्य झालाय असं आपण म्हणू शकतो. असं या काही अर्थतज्ञांचं मत आहे. जसं रुपयाला किंवा नाण्याला जशा दोन्ही बाजू असतात की नाही, अर्थशास्त्रामध्ये तसंच एकाने एखादा सिद्धांत मांडला की त्याच्या विरुद्ध लगेच दुसरा त्या ठिकाणी दुसरा सिद्धांत मांडत असतो. म्हणजे दोन्हीही म्हणजे सर्वांगाने या ठिकाणी प्रत्येक विचारवंत जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने आपापली मतं जी आहे ती मतं मांडताना अर्थशास्त्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला की प्रोफेसर मायर आणि बाल्डविन यांनी काय व्याख्या केली, तर यांनी अशी व्याख्या केली की आर्थिक विकास म्हणजे अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे दीर्घकाळ अर्थव्यवस्था जी आहे या अर्थव्यवस्थेच्या वास्तव राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय होत जाते, तर वास्तव राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या ठिकाणी वाढ घडून येते. त्याला आपण आर्थिक विकास असं म्हणावं. तसंच या ठिकाणी प्रोफेसर लुईस हे जे आहेत यांनी देखील एक व्याख्या मांडली. काय, तर एकूण राष्ट्र जे आहे या एकूण राष्ट्राच्या एकूण उत्पादनामध्ये किंवा दरडोई उत्पादनामध्ये जर वाढ घडून येत असेल तर त्याला आपण आर्थिक विकास म्हणावा, असं प्रोफेसर लुईस यांचं मत होतं किंवा त्यांनी अशी ही व्याख्या केलेली होती. तसंच प्रोफेसर पॉल बरन यांनी देखील असं सांगितलेलं आहे की दीर्घ कालावधीमध्ये दरडोई भौतिक उत्पादनामध्ये जी काही वाढ घडून येते आणि ही वाढ घडून आल्यामुळे जो काही बदल घडून येतो त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण आर्थिक विकास असं या ठिकाणी म्हणतो आहोत. आता बघा, या सर्व व्याख्यांवरून आपल्याला या ठिकाणी असं स्पष्ट करता येतं की काही विचारवंत जे आहेत या काही विचारवंतांनी आर्थिक विकासाचा जो काही संबंध आहे हा आर्थिक विकासाचा संबंध या ठिकाणी वास्तव राष्ट्रीय उत्पन्न जे आहे या वास्तव राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होणारी जी काही वाढ आहे या होणाऱ्या वाढीशी जोडलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण असं देखील म्हणतो की दरडोई उत्पन्नामध्ये होणारी जी काही वाढ आहे त्या दरडोई उत्पन्नाची काही विचारवंतांनी संबंध जो आहे तो संबंध या ठिकाणी जोडलेला आपल्याला दिसून येतोय. आणि म्हणून या व्याख्यांमध्ये दरडोई उत्पन्न जे आहे या दरडोई उत्पन्नाच्या वाढीशी, राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीशी आर्थिक विकासाचा संबंध किंवा औद्योगिकीकरणाशी आर्थिक विकासाचा संबंध जो आहे तो संबंध आपल्याला बघायला मिळतो. ही झाली आर्थिक विकासाची व्याख्या किंवा आर्थिक विकासाची अर्थ आणि व्याख्या आपण या ठिकाणी स्पष्टीकरण केली. आता आपण पुढे बघणार आहोत आर्थिक वृद्धी म्हणजे काय, नेमकं त्याचा अर्थ काय आणि त्याची व्याख्या काय आहे. तर आर्थिक वृद्धी म्हणजे नेहमीच्या व्यवहारामध्ये आपण म्हटलं मी तुम्हाला मगाच की आर्थिक विकास म्हणजे काय आणि आर्थिक वृद्धी हे दोन्हीही समान अर्थाने या ठिकाणी शब्द रचना वापरली जाते किंवा या संकल्पनेचा विचार जो आहे तो विचार केला जातोय. त्यांच्यामध्ये सूक्ष्म असा फरक या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. ही संकल्पना जी आहे ही आर्थिक वृद्धीची ही संकल्पना जी आहे ती प्रोफेसर शुम्पिटर, प्रोफेसर एडिसन, प्रोफेसर जे मेहता, प्रोफेसर बॅने, श्रीमती उर्सुला हिक्स यांनी देखील या ठिकाणी मांडलेली आहे. आणि वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी वेगवेगळ्या आर्थिक वृद्धीच्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या केलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. आता काय व्याख्या केलेल्या आहेत, तर प्रोफेसर जोसेफ शुम्पिटर हे जे अर्थतज्ञ होते या शुम्पिटर या अर्थतज्ञाने अशी व्याख्या केली या ठिकाणी की एखादी जी काही अर्थव्यवस्था आहे या एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घ कालावधीमध्ये सावकाश आणि सतत होत जाणारा बदल म्हणजे काय, आर्थिक वृद्धी होय. काय सांगितलं मुलांनो मी तुम्हाला, एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घ कालावधीमध्ये सतत आणि सातत्याने होणारा जो काही बदल आहे, सावकाश होणारा जो काही बदल आहे त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण आर्थिक वृद्धी असं या ठिकाणी संबोधतो. त्याचबरोबर विलियमसन यांनी देखील या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. काय म्हटलंय त्यांनी, तर आर्थिक वृद्धी आणि विकास अशा दोन प्रक्रिया आहे की ज्यामध्ये एखादा जो काही देश आहे या एखाद्या देशामधील समाज जो आहे हा एखाद्या देशामधला समाज
हा उपलब्ध साधनांचा उपयोग जो आहे, हा उपलब्ध साधनांचा उपयोग या ठिकाणी दरडोई जे काही वास्तव उत्पादन आहे, या दरडोई वास्तव उत्पादनामध्ये या ठिकाणी सतत वाढ जी आहे ती सतत वाढ करण्याकरिता करीत असलेला आपल्याला दिसून येतो, किंवा ही वाढ जी आहे ती वाढ या ठिकाणी करत असलेला आपल्याला दिसून येतोय. तसंच प्रोफेसर जे.के. मेहता यांनी देखील या ठिकाणी व्याख्या केली. काय व्याख्या केली तर त्यांनी व्याख्या अशी केली की दीर्घ कालावधी जो आहे, या दीर्घ कालावधीमध्ये देखील या ठिकाणी अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये घडून येणारे जे काही बदल आहेत, हे अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घ कालावधीमध्ये घडून येणारे बदल हे संख्यात्मक स्वरूपाचे बदल असतात आणि त्याला आपण काय म्हणतो मग आर्थिक वृद्धी असं या ठिकाणी संबोधतो किंवा म्हणतो. प्रोफेसर पॉल बॅरन यांनी देखील व्याख्या केली. काय व्याख्या केली की अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घ कालावधीमध्ये या ठिकाणी भौतिक जे काही वस्तू आहे, या भौतिक वस्तूंच्या उत्पादनामधला जो काही बदल आहे त्याला आपण काय म्हणतोय तर आर्थिक वृद्धी असं या ठिकाणी आपण संबोधतोय. अशा या विविध व्याख्या या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी आर्थिक वृद्धीच्या केल्या आणि या सर्व व्याख्यांवरून आपण असं स्पष्टीकरण करू शकतो की आर्थिक वृद्धी ही अर्थव्यवस्थेमध्ये घडून येणारे जे काही बदल आहेत, या घडून येणाऱ्या बदलांमध्ये या ठिकाणी काय असतं तर सातत्य असतं. ही प्रक्रिया जी आहे ती कशी आहे, सावकाश चालणारी अशी प्रक्रिया आहे, परंतु तिच्यामध्ये काय आहे सातत्य आहे. अशा प्रक्रियेला आपण काय म्हणतोय आर्थिक वृद्धी असं या ठिकाणी आपण संबोधतो आहोत. आता या दोन्ही संकल्पना अभ्यासल्यानंतर आपल्याला आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी याच्यामध्ये नेमका फरक काय आहे. आपण म्हणतोय की आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यांच्यामध्ये अंशतः फरक आहे, पण हा फरक नेमका काय आहे ते आपण काही मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे वाढीच्या प्रक्रियेचं स्वरूप. आता वाढीची जी काही प्रक्रिया आहे आपण म्हणतो ही वाढीची प्रक्रिया, या वाढीच्या प्रक्रियेच्या स्वरूपाच्या आधारे आपण कसं यांच्यामधला फरक सांगणार आहे तर अल्पविकसित जी काही राष्ट्र आहेत, ही अल्पविकसित आणि विकसित या दोन्हीही देशांमध्ये जर आपण बघितली तर या दोन्ही देशांमध्ये वाढीची किंवा आर्थिक विकासाची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू असते. परंतु या प्रक्रियेच्या स्वरूपामध्ये जर आपण बघितला तर या प्रक्रियेच्या स्वरूपामध्ये आपल्याला काय दिसून येते, भिन्नता जी आहे ती भिन्नता देखील आपल्याला आढळून येते. एवढंच नाही तर आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो की आर्थिक विकासाची जी काही प्रक्रिया आहे ही आर्थिक विकासाची प्रक्रिया जर आपण बघितली तर ती तुटक किंवा खंडित स्वरूपाची असलेली आपल्याला निदर्शनास येते. आता या ठिकाणी याच्या उलट याचं कारण काय सांगता येईल आपल्याला, ती का खंडित स्वरूपाची आहे तर अल्पविकसित जी काही देश आहेत या अल्पविकसित देशांपुढे विविध प्रश्न जे आहेत हे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात आणि हे प्रश्न निर्माण झालेले असतात. अनेक अडचणी ज्या आहेत या अडचणी देखील या ठिकाणी निर्माण झालेल्या असतात. वाढीचा दर जर आपण बघितला तर हा वाढीचा दर या ठिकाणी अति अल्प असलेला आपल्याला दिसतो. या उलट प्रक्रिया ही विकसित देशांमधली किंवा विकसित राष्ट्रांमधली दिसून येते. आपण बघितलं की अल्पविकसित किंवा विकसनशील ही जी काही राष्ट्र आहेत त्यांची विकासाची प्रक्रिया कशी आहे, खंडित स्वरूपाची आहे. परंतु या उलट विकसित राष्ट्रांची जी काही प्रक्रिया आहे ही सातत्याने आणि दीर्घकाळ चालणारी, संथ गतीने चालणारी अशी प्रक्रिया आहे. तिला आपण काय म्हणतो मग आर्थिक वृद्धी असं म्हणतो. म्हणजे हा एक छोटासा फरक आपल्याला ती जी काही राष्ट्र आहेत ती किंवा विकसित जे काही देश आहेत त्यांनी दरडोई उत्पन्नाची किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची उच्चतम पातळी जी आहे ती उच्चतम पातळी या ठिकाणी गाठलेली असते. त्या देशाचा विकास जो आहे तो विकास झालेला असतो आणि तो अजून तो विकास टिकवून ठेवण्यासाठी ते सातत्याने या ठिकाणी काय करत असतात तर प्रयत्न करत असलेले आपल्याला दिसून येतात. हा एक फरक आपल्याला या दोघांमधला सांगता येईल की वाढीच्या प्रक्रियेचं स्वरूप हे आर्थिक विकासामध्ये खंडित असतं तर आर्थिक वृद्धीमध्ये ते सातत्याने संथ गतीने दीर्घकाळ चालणारं असतं. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे साधनांची स्थिती. आता साधनाची स्थिती याचा अर्थ काय होतो तर अल्पविकसित देशामध्ये
विकासासाठी आवश्यक असणारी जी काही साधन सामुग्री आहे, ही आवश्यक असणारी साधन सामुग्री या ठिकाणी उपलब्ध असते. साधनांचा उपयोग जो आहे, हा साधनांचा उपयोग देखील या ठिकाणी माहीत असतो. परंतु अर्थव्यवस्थेच्या विकासाचा जो काही अभाव आहे, या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या अभावामुळे या ठिकाणी साधनांचा विकास जो आहे, हा साधनांचा विकास झालेला दिसून येत नाही. आता का दिसून येत नाहीये? तर अशा स्थितीमध्ये प्रथम साधनांचा विकास करणं हे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेचा आवश्यक भाग या ठिकाणी मानला जातो. विकसित जी काही राष्ट्र आहेत, या विकसित राष्ट्रांमध्ये जर आपण बघितलं तर याच्या उलट प्रक्रिया दिसते. म्हणजे साधनांचा विकास जो आहे तो ऑलरेडी या ठिकाणी झालेला असतो आणि त्यामुळे या त्यांच्या उत्पादनामध्ये भर पडण्याकरिता किंवा उत्पन्नामध्ये भर पडण्याकरिता कोणत्याही प्रकारची अडचण येताना आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे विकासाच्या प्रक्रियेचं स्वरूप कसं दिसतंय तर भिन्न भिन्न असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रक्रियेचं वर्णन आपण आर्थिक वृद्धी असं करू शकतो. म्हणजे साधनांची स्थिती ही कशी आहे त्यावरती आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी हे अवलंबून असते. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यापक संकल्पना आपल्याला दिसतेय. म्हणजे विकसित जी काही राष्ट्र आहेत किंवा या विकसित देशामध्ये होणाऱ्या उत्पादनाच्या आणि राहणीमानाच्या वाढीस आर्थिक वृद्धी असं आपण म्हणतोय किंवा आपल्याला म्हणता येईल. या उलट प्रक्रिया जर आपण बघितली तर ती अविकसित राष्ट्रांची आहे. या देशांमध्ये होणाऱ्या उत्पादन, रोजगार किंवा राहणीमानाची जी काही वाढ आहे, त्या राहणीमानाच्या वाढीला आपण काय म्हणतोय? आर्थिक विकास असं आपण त्या ठिकाणी म्हणता येईल. आर्थिक विकास ही जी काही संकल्पना आहे, या आर्थिक विकासाच्या संकल्पनेमध्ये आर्थिक बदलांबरोबरच राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक, मानसिक या सर्व बदलांचा देखील काय असतो? समावेश असतो. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालामध्ये सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी विकासाचा अर्थ जो आहे, हा विकासाचा अर्थ फक्त मानवाच्या केवळ भौतिक किंवा आर्थिक घटकांच्या बदलांचा समावेश असा या ठिकाणी होताना दिसून येतो. परंतु एवढाच अर्थ होत नाहीये, तर व्यक्तीच्या सामाजिक पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणणं असं देखील त्याचा अर्थ आपल्याला दिसून येतं. आर्थिक वृद्धीचा जर आपण विचार केला तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेनंतर या ठिकाणी आर्थिक वृद्धीलाच नाही तर त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, त्या संस्थात्मक आणि आर्थिक जे काही बदल आहेत, या आर्थिक बदलांना या ठिकाणी सामावून घेतलं पाहिजे. याचाच अर्थ आर्थिक विकास ही संकल्पना जी आहे ही आर्थिक वृद्धी. तर आपण बघितलं की आर्थिक विकास ही जी काय आहे, आर्थिक विकास ही प्रक्रिया जी आहे ती व्यापक स्वरूपामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. किंवा आर्थिक संकल्पना जी आहे, आर्थिक विकासाची संकल्पना ही कशी आहे? व्यापक स्वरूपाची आहे. तर आर्थिक वृद्धीची संकल्पना आपण जर बघितली तर आर्थिक वृद्धीची संकल्पना जी आहे ती तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला व्यापक असलेली दिसून येत नाही. यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक फरक हा देखील आपल्याला बघायला मिळतोय. आता संख्यात्मक आणि गुणात्मक फरक जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आर्थिक वृद्धीची जी काही संकल्पना आहे, ही आर्थिक वृद्धीची संकल्पना ही जर आपण बघितली तर ती संख्यात्मक बदल या ठिकाणी दर्शवते. तर आर्थिक विकास ही जी काही संकल्पना आहे, ही आर्थिक विकास ही संकल्पना काय गुणात्मक बदल झालेला आपल्याला या ठिकाणी दर्शवते. आर्थिक वृद्धीची जी काही संकल्पना आहे, आर्थिक वृद्धीच्या संकल्पनेमधून या ठिकाणी आर्थिक घटकांमधील संख्यात्मक जे काही परिवर्तन आहे, हे संख्यात्मक परिवर्तन होताना आपल्याला दिसून येतं. विकसित देशांजवळ जी काही साधन सामुग्री आहे, या विकसित देशांजवळची साधन सामुग्री आणि या विकसित देशांच्या जवळील साधन सामुग्री ही मोठ्या प्रमाणामध्ये असल्या कारणामुळे उत्पादन जे आहे ते उत्पादन मोठ्या प्रमाणावरती वाढताना आपल्याला दिसतंय. उच्च कार्यक्षमता आहे, या उच्च कार्यक्षमतेमुळे देखील या ठिकाणी
आदानांच्या दर मात्रेसाठी उत्पादनामध्ये होणारी जी काही वाढ आहे, ही उत्पादनामध्ये होणारी वाढ देखील आपल्याला अधिक झालेली दिसून येते. आता बघा, या ठिकाणी आपण म्हणतोय की अशी स्थिती जर बघितली तर ही अशी स्थिती देशामधील विकासाची प्रक्रिया जी आहे, ही देशामधली विकासाची प्रक्रिया या ठिकाणी आढळत नाही. आणि म्हणून विकसित जे काही राष्ट्र आहेत किंवा विकसित जे काही देश आहेत, या विकसित देशाला या ठिकाणी विकास प्रक्रियेमध्ये विकसित राष्ट्रांना कोणत्याही स्वरूपाच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या आढळत नाही. परंतु अल्पविकसित राष्ट्र असतील किंवा आपण म्हणतोय विकसनशील राष्ट्र असतील, यांना मात्र विकास जर घडवून आणायचा असेल तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या या ठिकाणी उद्भवताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून विकसित देशामधील विकास प्रक्रिया जी आहे, या प्रक्रियेचं वेगळेपण जे आपण म्हणतो ते वेगळेपण दर्शवण्यासाठी आर्थिक वृद्धी ही शब्दरचना जी आहे, ही शब्दरचना या ठिकाणी वापरलेली आपल्याला दिसते. आता आर्थिक वृद्धीच्या संदर्भामध्ये विकासाची एक किमान पातळी जी आहे, ही विकासाची एक किमान पातळी या ठिकाणी काय केली जाते, गृहीत धरली जाते. उत्पादनात मधले जे काही घटक आहे, या उत्पादन घटकांमधील जी काही वाढ आहे, ही उत्पादन घटकामधली वाढ, तांत्रिक प्रगती इत्यादी सर्व घटकांचा किंवा विकासाचा दर, या सर्व बाबींचा समावेश जो आहे तो आर्थिक वृद्धीमध्ये होताना आपल्याला दिसून येतो. उत्पादन घटकांमधली वाढ, तांत्रिक प्रगती इत्यादी घटकांचा विशिष्ट दर अगोदर गृहीत धरून आर्थिक वृद्धीची जी काही प्रतिमानं आहेत, ही आर्थिक वृद्धीची प्रतिमानं देखील या ठिकाणी मांडली गेलेली आपल्याला दिसून येत आहेत. एवढंच नाही तर तांत्रिक प्रगती इत्यादी घटकांचा विशिष्ट दर आपण म्हणतोय हा देखील या ठिकाणी विचारात घेतला जातो किंवा गृहीत धरला जातो. आणि मग नंतर अल्पविकसित देशांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी जे विकसित राष्ट्रांनी जी काही प्रतिमानं वापरलेली आहे, जे काही सिद्धांत वापरून आपला विकास घडवून आणलेला आहे, त्यांचं अनुकरण मग हे विकसित राष्ट्र किंवा अल्पविकसित राष्ट्र करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्यांचं अनुकरण करून की खरंच आपल्याला त्या राष्ट्रांचा कसा विकास झालेला आहे हे बघून मग ही अल्पविकसित राष्ट्र किंवा विकसनशील जी काही राष्ट्र आहेत ती विकास कसा घडवून आणावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. अल्पविकसित देशांमध्ये अगोदर गुणात्मक परिवर्तनाची गरज असते आणि मग गुणात्मक जेव्हा बदल घडून येतात तेव्हाच मग संख्यात्मक बदल जे आहे ते घडून येताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे जे काही गुणात्मक बदल आहे अल्पविकसित राष्ट्रांमध्ये किंवा विकसनशील राष्ट्रांमध्ये, या परिवर्तनाची पहिल्यांदा गरज भासते आणि त्यानंतर मग आर्थिक विकास घडून येतो. आणि मग आर्थिक विकास घडून आल्यानंतर ही जर प्रक्रिया सातत्याने या ठिकाणी चालू राहिली तर आर्थिक वृद्धी घडून येते. हा एक अल्पसा फरक आपल्याला या ठिकाणी संख्यात्मक आणि गुणात्मक बाबींच्या संदर्भामध्ये सांगता येऊ शकतो. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रेरणा आणि जबाबदारी. बघा, आपल्याला एक कोणतीही गोष्ट जर करायची ठरली किंवा आपल्याला आयुष्यामध्ये एखादं ध्येय आपण ठरवलं तर त्याला ते ध्येय ठरवल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी कुणीतरी प्रेरणा द्यावी लागते, कुणीतरी सपोर्ट करावं लागतं किंवा आपण कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवतो आणि त्यानंतर मग ते ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत असतो. तसंच प्रेरणा, ही प्रेरणा आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपल्याला दिसते. कशी की आर्थिक वृद्धीसाठी विकसित भांडवलशाही जे काही देश आहेत या विकसित भांडवलशाही देशांमधील बाजार यंत्रणा जी आहे ही बाजार यंत्रणा या ठिकाणी प्रेरणादायी शक्ती ठरताना आपल्याला दिसते. भांडवलदार जे आहेत हे भांडवलदार काय करतात तर भांडवलदार नफ्याच्या प्रेरणेने उत्पादन आणि उत्पादन तंत्रामध्ये जे काही निर्णय आहेत ते निर्णय देखील घेत असताना आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे
प्रतिवर्षी देशाच्या एकूण उत्पादनामध्ये या ठिकाणी काय होते, वाढ घडून येताना आपल्याला दिसते. आणि जेव्हा ही वाढ घडून येते तेव्हा आर्थिक वृद्धी घडून आली असं आपण म्हणतो. या उलट परिस्थिती जी आहे ती अल्पविकसित देशांमध्ये बाजार यंत्रणांची काय आहे, मर्यादा आहे. आणि या बाजार यंत्रणांची मर्यादा असल्या कारणामुळे आर्थिक विकासाची जबाबदारी जी आहे, ही आर्थिक विकासाची जबाबदारी या ठिकाणी कोणाला स्वीकारावी लागते, तर सरकारला स्वीकारावी लागते. म्हणजे कोणतंही आर्थिक धोरण ठरवताना, कोणतंही आर्थिक नियोजन करताना देशाचा विकास घडवून आणण्यासाठी विकसनशील राष्ट्रामध्ये सरकारला हस्तक्षेप करावा लागतो. म्हणजेच जबाबदारी जी आहे ती जबाबदारी स्वीकारावी लागते. आणि तेव्हा मग त्या देशाचा आर्थिक विकास जो आहे हा आर्थिक विकास या ठिकाणी घडून येताना आपल्याला दिसतो. ही या ठिकाणी दारिद्र्याचं दृष्टचक्र असतं आणि या दारिद्र्याच्या दृष्टचक्रामुळे पुन्हा काय घडून येतं, भांडवल निर्मिती जी आहे ती भांडवल निर्मिती देखील या ठिकाणी होऊ शकत नाहीये. ही भांडवल निर्मिती होऊ शकत नाही आणि त्यामुळे तुटीचा अर्थभरणा असेल किंवा परकीय भांडवल तंत्रज्ञान असेल, आयातींचे करार असतील इत्यादी मार्गांनी सरकारला औद्योगिकीकरण जे आहे ते औद्योगिकीकरण या ठिकाणी घडवून आणावे लागते. स्वतःला काही उद्योगधंदे जे आहेत ते काही उद्योगधंदे या ठिकाणी स्वीकारावे लागतात आणि मग त्यामधून आर्थिक विकास जो आहे तो आर्थिक विकास या ठिकाणी घडून येताना आपल्याला दिसतो. म्हणजे या ठिकाणी प्रेरणा आणि जबाबदारी ही देखील खूप महत्त्वाची ठरते. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोघांमधला फरक समजावून घेण्यासाठी पुढचा जो मुद्दा आहे मुलांनो तो म्हणजे साधन सामग्रीचा वापर. आता आपण बघतो की साधन सामग्रीचा वापर केल्याशिवाय आपल्याला देशाचा आर्थिक विकास जो आहे तो विकास करता येत नाही. काही राष्ट्रांमध्ये नैसर्गिक साधन सामग्री ही मुबलक प्रमाणामध्ये असते तर काही देशांमध्ये नैसर्गिक साधन सामग्री जी आहे ती अल्प प्रमाणामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आता या ठिकाणी अल्पविकसित देशांमध्ये जर आपण बघितलं तर साधन सामग्री जी आहे ती न वापरलेल्या स्थितीमध्ये या ठिकाणी पडून राहताना आपल्याला दिसते आणि अशा साधन सामग्रीचा कार्यक्षमपणे या ठिकाणी वापर करणं, कार्यक्षम वापरासाठी तांत्रिक ज्ञान जे आहे हे तांत्रिक ज्ञान या ठिकाणी प्राप्त करणं, त्याचबरोबर उत्पादनामध्ये वाढ करणं याला आपण काय म्हणतो, आर्थिक विकास असं आपण म्हणतो. विकसित देशांमध्ये साधन सामग्रीचा कार्यक्षमपणे वापर होताना आपल्याला निदर्शनास येतोय. तांत्रिक ज्ञानाची विकसित राष्ट्रांमध्ये उच्चतम पातळी जी आहे ती उच्चतम पातळी गाठलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे त्या देशाचं दरडोई उत्पन्न असेल, त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असेल ते कसं दिसतं आपल्याला, वाढलेलं दिसून येतं. आणि त्यामुळे म्हणजे थोडक्यात आर्थिक वृद्धी ही संकल्पना या ठिकाणी विकसित राष्ट्रांच्या संदर्भामध्ये वापरली जाते. थोडक्यात आर्थिक विकासामध्ये साधन सामग्रीच्या कार्यक्षम वापरावरती या ठिकाणी भर जो आहे तो भर दिला जातो आणि आर्थिक वृद्धीचा संबंध जो आहे तो साधन सामग्रीच्या कार्यक्षम अशा पुनर्वितरणाशी असलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे साधन सामग्रीचा वापर कशा पद्धतीने केला जातो तो फरक आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीमधला आपल्याला सांगता येऊ शकतो. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रथम विकास आणि नंतर मग वृद्धी. बघा मुलांनो, आर्थिक विकासाची व्याख्या आपण अभ्यासली आणि आर्थिक वृद्धी म्हणजे काय हे देखील आपण अभ्यासलं आणि त्यामधूनच आपण हा मुद्दा जो आहे तो स्पष्टीकरण करू शकतोय की जेव्हा आपण काही अल्पविकसित राष्ट्र आहे, विकसनशील राष्ट्र आहे, हे काय करतायत, विकसित राष्ट्रांचं अनुकरण करतायत. अनुकरण करतायत याचा अर्थ काय की त्या देशाचा विकास ऑलरेडी झालेला आहे आणि तो विकास कसा झाला आहे, त्यांनी त्यासाठी कोणतं आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे, कोणकोणत्या नवीन नवीन तंत्राचा, नवीन नवीन
बाबींचा या ठिकाणी वापर करून दरडोई उत्पन्न असेल, उत्पादन असेल, यामध्ये वाढ घडवून आणलेली आहे. हे आधी ते या ठिकाणी ऑब्झर्व करतात आणि मग नंतर त्यानुसार त्यांची ध्येय धोरणं जी आहे ते आपल्या देशाचा किंवा अल्पविकसित राष्ट्रांचा विकास घडवून आणण्यासाठी त्या ध्येय धोरणानुसार आपल्या देशाची काही ध्येय धोरणं जी आहेत ती ध्येय धोरणं ठरवतात आणि नंतर विकासाच्या मार्गाकडे वाटचाल करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की प्रथम विकास आणि नंतर काय होते, वृद्धी घडून येते. म्हणजेच प्रथम देश अविकसित किंवा मागासलेला असतो, नंतर त्याचा विकास होतो आणि तो काय होतो, विकसित बनलेला आपल्याला दिसून येतोय. युरोप खंडामधील बहुतेक जे काही देश आहेत हे युरोप खंडामधले बहुतेक देश या देशांच्या 17व्या शतकामधील औद्योगिक जी काही क्रांती आहे या औद्योगिक क्रांतीमधून आर्थिक विकास हा झाला आणि हा आर्थिक विकास झाल्यानंतर देश काय झालेले आहेत, विकसित बनलेले आपल्याला दिसून येत आहे. हा क्रम जो आहे हा क्रम विचारात जर आपण घेतला असता तर प्रथम आर्थिक विकास आणि नंतर आर्थिक वृद्धीची अवस्था जी आहे ती आर्थिक वृद्धीची अवस्था या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच आर्थिक विकास हा पहिल्यांदा घडून येतो आणि ज्या राष्ट्रांचा आर्थिक विकास घडून आलेला आहे तो विकास सातत्याने जर त्या ठिकाणी टिकला जात असेल तर आर्थिक वृद्धी ही घडून येते आणि म्हणून प्रथम विकास आणि नंतर वृद्धी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मार्गदर्शनाची देखील आवश्यकता आहे. जेव्हा आपण आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी याच्यामधला फरक जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा अल्पविकसित राष्ट्रांना विकसित होण्याकरिता मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते किंवा गरज भासते. म्हणजे नेमकं काय, तर अल्पविकसित राष्ट्रांमध्ये जर आपण बघितलं तर आर्थिक विकासासाठी सरकारच्या मार्गदर्शनाची या ठिकाणी अथवा निदर्शनाची गरज जी आहे ती निदर्शनाची गरज भासताना आपल्याला दिसते. सरकारला अनेक बाबतींमध्ये या ठिकाणी मार्गदर्शन करावं लागतं. विकासाच्या ज्या काही प्रेरणा आहेत या विकासाच्या प्रेरणा देखील या ठिकाणी निर्माण करावे लागतात. निर्माण झालेल्या वाढीच्या प्रेरणांना या ठिकाणी योग्य अशी दिशा देखील सरकारलाच या ठिकाणी द्यावी लागते. ही दिशा दिल्यानंतर या ठिकाणी सरकारच्याच निर्देशनांची आवश्यकता या ठिकाणी भासते. त्याचबरोबर या उलट परिस्थिती जी आहे ती आपल्याला विकसित राष्ट्रांची बघायला मिळते. म्हणजे काय, तर त्यांचा ऑलरेडी विकास झालेला असतो आणि त्यामुळे सरकारच्या मार्गदर्शनाची त्यांना विकसित राष्ट्रांना आवश्यकता भासत नाही किंवा सरकारच्या निर्देशनाची त्यांना गरज भासत नाही. आणि त्यामुळे थोडक्यात आपण असं देखील म्हणू शकतो की आर्थिक विकासाची जी काही प्रक्रिया आहे या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये सरकारच्या मार्गदर्शनाची गरज असते किंवा आवश्यकता भासते. तर आर्थिक वृद्धीची जी काही प्रक्रिया आहे या आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सरकारच्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासत नाही. हा एक छोटा फरक आपल्याला यामध्ये सांगता येईल. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे संबंध. यामध्ये आर्थिक विकासाचा जो काही संबंध आहे हा आर्थिक विकासाचा संबंध देशाच्या अल्पविकसित अथवा विकसनशील अवस्थेशी असलेला आपल्याला दिसून येतोय. या उलट आर्थिक वृद्धीचा संबंध जो आहे तो देशाच्या विकसित अवस्थेशी असलेला दिसून येतो. हा एक छोटासा फरक आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात आर्थिक विकास ही संकल्पना जी आहे ती अल्पविकसित राष्ट्रांच्या संदर्भामध्ये किंवा विकसनशील राष्ट्रांच्या संदर्भामध्ये वापरली जाते, तर आर्थिक वृद्धी ही जी काही संकल्पना आहे ती विकसित राष्ट्रांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी वापरली जाते. आणि मग या विकसित राष्ट्रांचं अनुकरण करून ही अल्पविकसित राष्ट्र किंवा विकसनशील राष्ट्र आर्थिक वृद्धी घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असताना आपल्याला दिसून येत आहेत. अनेक विचारवंतांनी या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी मांडल्या आणि त्या व्याख्यांचा किंवा अर्थ त्यांनी मांडलेल्या स्पष्टीकरणाचा आपण अभ्यास आजच्या तासाला या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर आर्थिक वृद्धी ही आपोआप घडून येणारी स्वयंस्फूर्त अशी प्रक्रिया आहे, तर आर्थिक विकास ही
या ठिकाणी आपल्याला घडवून आणावी लागते किंवा त्या ठिकाणी सरकारला प्रेरणा द्यावी लागते, मार्गदर्शन करावं लागतं, तेव्हा आर्थिक विकास जो आहे तो अल्पविकसित राष्ट्रांचा किंवा विकसनशील राष्ट्रांचा घडून येताना आपल्याला दिसून येतो. तर मुलांनो, आपण आजच्या लेक्चरला या ठिकाणी आर्थिक विकास म्हणजे काय आणि आर्थिक वृद्धी म्हणजे काय या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण अभ्यासल्या आणि त्याचबरोबर आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी म्हणजे काय आणि त्यामधले फरकाचे काही मुद्दे, हा फरक नेमका कसा कोणकोणत्या मुद्द्यांच्या या ठिकाणी आधारलेला आहे ते आपण आजच्या लेक्चरला अभ्यासलं. पुढच्या तासाला आपण या ठिकाणी आर्थिक विकासाचे निर्देशक घटक कोणते आणि आर्थिक वृद्धीचे निर्देशक घटक कोणते हे या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.